नमस्कार मित्र. आज आपण लीड बँक स्कीम म्हणजेच अग्रणी बँक योजना किंबहुना या योजनेस जिल्हा अग्रणी बँक योजना असेही म्हटले जाते. या योजनेविषयी आज आपण अधिक माहिती घेणार आहोत. मित्रो, या देशामध्ये मोठ्या प्रमाणात खाजगी बँकांचे अस्तित्व असताना या बँकिंग संस्था सामाजिक हितासाठी विशेषतः ग्रामीण भागातील उद्योग व्यवसाय व शेती व्यवसायासाठी खूप मोठ्या प्रमाणात शाखा विस्तार व कर्ज पुरवठा करत नसताना दिसत होत्या. त्या परिस्थितीमध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये शासन व रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अनेक वेगवेगळ्या समित्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील वित्त पुरवठा वाढवण्याच्या दृष्टीने, त्याचबरोबर शेती क्षेत्राला देखील अधिक वित्त पुरवठा करण्याच्या दृष्टीने संस्थात्मक वित्तीय व्यवस्था उभी करण्याचे अनेक प्रयत्न केले. तथापि यामध्ये फारसे यश त्या ठिकाणी संपादित करता आले नाही आणि म्हणून 1969मध्ये देशातील 14 मोठ्या व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. त्यानंतरच्या कालावधीमध्ये या राष्ट्रीयकृत बँकांना या देशाच्या आर्थिक उभारणीमध्ये, आर्थिक प्रगतीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी किंबहुना त्यांच्या मदतीने या देशातील ग्रामीण भाग व शेती व्यवसायाचा विकास घडवून आणण्यासाठी सन 1969मध्ये डॉक्टर धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली. या अभ्यास गटाने ग्रामीण भागातील वित्त पुरवठ्याची व्यवस्था, ग्रामीण भागातील आर्थिक विकासाची स्थिती या सर्व परिस्थितीचा अभ्यास करून या समितीने एक महत्त्वाची रेकमेंडेशन केली आणि त्यामध्ये त्यांनी या देशातील बँकिंग संस्थांनी एरिया अप्रोच म्हणजेच सेवा दृष्टिकोन हा स्वीकारावा व त्या माध्यमातून विशिष्ट क्षेत्रातील बँकिंग संस्थांनी त्या परिसरातील लघु उद्योजक, व्यावसायिक, शेतकरी, शेतमजूर यासारख्या अनेक वेगवेगळ्या घटकांना वित्तपुरवठ्याची व्यवस्था करून त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करावेत, अशा प्रकारची एक महत्त्वाची शिफारस डी.आर. गाडगीळ कमिटी या समितीने केलेली आपणास पाहाव्यास मिळते. त्या समितीच्या आधारे सन 1969मध्येच नोव्हेंबर महिन्यामध्ये के.एफ. नरीमन यांच्या अध्यक्षतेखाली आणखी एक समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीने हा एरिया अप्रोच कोणत्या पद्धतीने एक्झिक्यूट करता येईल याबाबतचा तपशीलवार अहवाल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकारकडे सादर केला. या नरीमन कमिटीच्या शिफारशीनुसार या देशातील राष्ट्रीयकृत बँका म्हणजेच नुकत्याच ज्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे अशा नॅशनल बँकांनी या देशातील सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी वित्तपुरवठ्याची यंत्रणा उभी करावी व त्यांनी या देशातील विशिष्ट क्षेत्रामध्ये कर्ज पुरवठ्यासाठीची एक वित्तीय व्यवस्था पोहोचवण्याचं कार्य किंवा त्या प्रकारची जबाबदारी पार पाडावी, अशा प्रकारची शिफारस या नरीमन कमिटीने देखील केलेली पाहाव्यास मिळते. त्या अनुषंगाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिसेंबर 1969मध्ये लीड बँक स्कीम ही एक वैशिष्ट्यपूर्ण योजना ही इंट्रोड्यूस केली आणि त्यानुसार ती योजना आज तागायत देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यरत असल्याचे आपणास दिसून येईल. या बँकेच्या माध्यमातून, या स्कीमच्या माध्यमातून ज्या बँका वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये लीड बँकेची जबाबदारी स्वीकारणार आहेत की त्यांनी त्या जिल्ह्यातील वित्तीय नेतृत्व करावं, त्याचबरोबर त्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून लीडरशिप रोल प्ले करून कोऑर्डिनेशनची जबाबदारी पार पाडावी, अशा प्रकारची भूमिका या लीड बँक स्कीमच्या अंतर्गत ठेवण्यात आलेली होती. त्यानंतरच्या काळात अनेक वेगवेगळ्या समित्या या योजनेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून, काही दुरुस्ती करण्याच्या दृष्टिकोनातून स्थापन करण्यात आल्या, की ज्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली हाय लेवल कमिटी 2009 ही एक त्यामधील महत्त्वाची समिती आहे. त्याबरोबरच कमिटी ऑफ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स 2017 ही देखील एक महत्त्वाची एक्झिक्युटिव्ह कमिटी या संदर्भात कार्यरत होती. या योजनेची मुख्य उद्दिष्टे जर आपण पाहिली तर लीड बँक स्कीम किंवा जिल्हा अग्रणी बँक योजना या योजनेची 3 महत्त्वाची उद्दिष्टे ही निर्धारित करण्यात आलेली होती. या देशातील अनएम्प्लॉयमेंट, त्याचबरोबर अंडर एम्प्लॉयमेंट ही इरॅडिकेट करणे किंवा ती काढून टाकण्याच्या दृष्टिकोनातून या बँकांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडणे अपेक्षित होते. त्याचबरोबर ग्रामीण भागातील किंवा गरीब कुटुंबातील जनतेचे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, त्यांचे राहणीमान सुधारण्याच्या दृष्टिकोनातून
विशेष प्रयत्न करण्याची जबाबदारी देखील या बँकांच्यावरती सोपवण्यात आलेली होती. त्याचबरोबर या समाजव्यवस्थेमधील ज्यांना खूप मोठ्या प्रमाणात वित्तपुरवठ्याची आवश्यकता आहे, अशा गरीब व विशिष्ट गटातील, विशिष्ट समुदायातील लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी व त्यांच्या महत्त्वाच्या गरजांची पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना कार्यरत राहणार आहे. विशेषतः या लीड बँक योजनेचं रोल अँड फंक्शन्स, भूमिका आणि त्याची कार्ये जर आपण पाहिली, तर लीड बँक योजनेने क्रेडिट प्लॅन तयार करून संबंधित जिल्ह्यामध्ये त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही स्वीकारावयाची आहे. त्याचबरोबर ॲन्युअल क्रेडिट प्लॅन तयार करून त्याचा प्रत्यक्ष परफॉर्मन्स आणि त्यामध्ये सहभागी असणाऱ्या बँका नेमक्या कोणत्या पद्धतीने कार्यरत आहेत, कोणत्या पद्धतीने या प्लॅनची अंमलबजावणी करत आहेत, याचा वेळोवेळी आढावा घेण्याची जबाबदारी ही लीड बँकेवरती आहे. त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून त्याचे लाभ शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देखील एक इंटरमिडिएटर किंवा मध्यस्थ म्हणून या लीड बँकेवरती सोपवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या देशामधील सर्वसमावेशक अशा पद्धतीने फायनान्शियल इन्क्लुजन, वित्तीय समावेशन घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत वित्तीय साक्षरता पोहोचवणं ही देखील जबाबदारी या बँकेवरती सोपवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर समाजातील ग्रामीण भागातील प्रायोरिटी सेक्टर व वीकर सेक्शनला मोठ्या प्रमाणात वित्तपुरवठा करण्याची व्यवस्था या ॲन्युअल क्रेडिट प्लॅनच्या माध्यमातून व सहभागी असणाऱ्या बँका व वित्तीय संस्थांच्या माध्यमातून करण्याची जबाबदारी या बँकांच्यावरती आहे. त्याचबरोबर भारत सरकारच्या एका विशेष योजनेनुसार अलीकडील कालावधीमध्ये एक महत्त्वाची जबाबदारी जी या लीड बँकांच्यावरती सोपवण्यात आलेली आहे, ती म्हणजे 2022पर्यंत या देशातील सर्व शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या योजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, त्यांना वित्तपुरवठ्याची व्यवस्था करणं आवश्यक आहे, त्यांना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सेवा सुविधा देण्यासंदर्भात असेल, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बहुअंगी वेगवेगळ्या स्कीमची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये डबल प्रमाणात वाढ करण्याचे उद्दिष्ट देखील ठेवण्यात आलेले आहे. त्याचबरोबर शैक्षणिक कार्यासाठी कर्जाची व्यवस्था करणे, सेल्फ हेल्प ग्रुपसाठी विशिष्ट प्रकारची मदत करणे, स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेससाठी वित्तपुरवठा करणे, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका किंवा कार्ये या लीड बँकांच्या माध्यमातून पार पाडल्या जात असतात. या बँकेच्या स्कीमच्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून डिस्ट्रिक्ट कन्सल्टिव्ह कमिटी म्हणजेच DCC नावाची संकल्पना ही राबवली जाते. ही एक जिल्हा पातळीवरील बँकरची आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या एजन्सीच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची ही फोरम असते, की ज्या फोरमच्या माध्यमातून जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रश्नांच्यावरती चर्चा करून त्यासाठी वित्तीय सोल्युशनच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवण्यासाठी ही कमिटी कन्सल्टेशनचे काम करत असते. या समितीचे चेअरमन हे प्रामुख्याने जिल्ह्याचे कलेक्टर या ठिकाणी याच कमिटीचे चेअरमन असतात. त्याचबरोबर या कमिटीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा प्रतिनिधी, नाबार्डने नियुक्त केलेला प्रतिनिधी, त्याचबरोबर त्या जिल्ह्यामध्ये कार्यरत असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कमर्शियल बँक्स, स्मॉल फायनान्स बँक, त्याचबरोबर DCC बँक, त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक्स, रिजनल रूरल बँक्स, पेमेंट बँक्स, त्याचबरोबर स्टेट गव्हर्नमेंटचे वेगवेगळे डिपार्टमेंट, त्याचबरोबर वेगवेगळ्या अलाइड एजन्सीज या सर्वांचे प्रतिनिधी या ठिकाणी डिस्ट्रिक्ट कन्सल्टेटिव्ह कमिटीमध्ये सहभागी असतात. त्याचबरोबर लीड डिस्ट्रिक्ट ऑफिसर हा त्या ठिकाणी या संपूर्ण कमिटीची जबाबदारी स्वीकारत असतो व या कमिटीच्या वतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला रिपोर्टिंग करण्याची जबाबदारी देखील LDOवरती सोपवण्यात आलेली असते. त्याचबरोबर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजरची नेमणूक केली जात असते. यामध्ये प्रामुख्याने या योजनेचा किंबहुना या योजनेमधील डिस्ट्रिक्ट क्रेडिट प्लॅन हा प्रत्यक्षरित्या कोणत्या पद्धतीने इम्प्लिमेंट होतो आहे त्याबद्दल मॉनिटरिंग करणे, त्याचबरोबर जिल्ह्यातील परिसरामध्ये फायनान्शियल लिटरसी सेंटर्स जे कार्यरत आहेत, त्याचबरोबर सिटी सेंटर जे कार्यरत आहेत, की त्यांच्या कामकाजाचा आढावा घेणे, त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करून त्यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करणे, त्याचबरोबर या संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून फायनान्शियल लिटरसीचे कॅम्प ऑर्गनाईज करणे, त्याचबरोबर रूरल बँक ब्रांचेस एक्सटेन्शनच्या दृष्टिकोनातून विशेष प्रयत्न करणे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सिटायझेशनचे वर्कशॉप घेऊन गव्हर्नमेंट ऑफिशियलच्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारच्या योजना NGO, ग्रामपंचायत किंवा तत्सम एजन्सीच्या माध्यमातून त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी देखील या ठिकाणी लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजरकडे सोपवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे क्वार्टरली अवेअरनेस
त्याचबरोबर फीडबॅक फ्रॉम पब्लिक, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे या संदर्भातले ग्रीव्हन्स रिड्रेसल याची जबाबदारी ही LDMवरती सोपवण्यात आलेली असते. म्हणजेच लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर हा त्या ठिकाणी लीड बँकेच्या अंमलबजावणीसाठीचा एक महत्त्वाचा अधिकारी व तो महत्त्वाचा दुवा म्हणून कार्यरत असतो. त्याचबरोबर राज्य पातळीवरती या लीड बँकेच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्टेट लेवल बँकर्स कमिटी म्हणजेच SLBC ही त्या ठिकाणी स्थापन करण्यात येते. स्टेट लेवल बँकर कमिटी ही त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे या देशात एप्रिल 1977 स्थापन करण्यात आल्या. प्रत्येक राज्यासाठी एक या पद्धतीने स्टेट लेवल बँकर कमिटी ही स्थापन करण्यात येते. ही बँकर्स कमिटी ही त्या राज्यातील ही अपेक्स इन्स्टिट्यूशनल ऑर्गनायझेशन म्हणून त्या ठिकाणी कार्य करत असते. जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या लीड बँकांच्या मध्ये कोऑर्डिनेशन घडवून आणणे व त्यासाठीची एक मशिनरी यंत्रणा म्हणून कार्य करण्याची जबाबदारी या स्टेट लेवल बँकर्स कमिटीवरती सोपवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर यासाठीचे चेअरमन, त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या कन्व्हेनर बँक्स आहेत या कन्व्हेनर बँकांचे चेअरमन, मॅनेजिंग डायरेक्टर, त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर जे त्या बँकेमध्ये ज्या पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे त्यानुसार त्या बँकेचा कन्व्हेनर हा त्या ठिकाणी या स्टेट लेवल बँकर्स कमिटीचे प्रमुख म्हणून कार्यरत असतो. त्याचबरोबर यामध्ये अनेक वेगवेगळ्या बँकिंग संस्था, त्याचबरोबर वेगवेगळ्या इम्प्लिमेंटेशनच्या कार्यामध्ये सहभागी असणाऱ्या गव्हर्नमेंट एजन्सी देखील याच्या मेंबर म्हणून कार्यरत असल्याचे आपणास दिसून येईल. या स्टेट लेवल बँकर्स कमिटीकडे महत्त्वाची जबाबदारी किंवा महत्त्वाची भूमिका जी असते ती म्हणजे या लीड बँक स्कीमचे राज्य पातळीवरती होणारी अंमलबजावणी व त्याची तपासणी करणं, त्याचबरोबर राज्यामध्ये फायनान्शियल इन्क्लुजन असेल, एक्सपान्शन ऑफ बँकिंग नेटवर्क असेल, फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम असेल की या संदर्भात रिव्ह्यू करणे, त्याचबरोबर क्रेडिट डिस्बर्समेंट ज्या वेगवेगळ्या बँकांनी कर्ज वितरण केलेलं आहे त्याचा आढावा घेणे, राज्यामध्ये क्रेडिट डिपॉझिट रेशो हा 60% मेंटेन करणे, त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट लेवलला असणारा जो CD रेशो आहे तो त्या ठिकाणी ॲव्हरेजली 40% मेंटेन करण्याच्या दृष्टिकोनातून रिव्ह्यू घेणे व त्या संदर्भातील सूचना जारी करणे, त्याचबरोबर या अंतर्गत डिस्ट्रीब्युशन करण्यात आलेल्या कर्जामधील नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स व त्या संदर्भातील रिशेड्युलिंगच्या स्कीमबाबतचा आढावा घेणे, त्यासंबंधीचा सल्ला राज्य सरकारला देणे ही देखील जबाबदारी या ठिकाणी स्टेट लेवल बँकर्स कमिटीची असते. त्याचबरोबर रूरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, त्याचबरोबर क्रेडिट ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटीचं असेसमेंट असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या शासनाच्या म्हणजे केंद्र शासन व राज्य शासनाच्या वेगवेगळ्या जे धोरणात्मक निर्णय आहेत त्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे जे गव्हर्नमेंटने इनिशिएटिव्स घेतलेले आहेत त्या संदर्भात डिस्कशन करणे, त्या संदर्भात योग्य तो सल्ला डिस्ट्रिक्ट लेवल लीड मॅनेजरला देणे, त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेगवेगळ्या पॉलिसीची अंमलबजावणी करण्यासाठीची यंत्रणा उभी करणे, त्यासंबंधित मार्गदर्शन करणे ही देखील जबाबदारी स्टेट लेवल बँकर कमिटीची असते. याबरोबरच संपूर्ण राज्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने शेती क्षेत्राशी असेल, लघुउद्योगाशी असेल त्या संदर्भातील वेगवेगळे प्रकारचे प्रयोग, वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स इम्प्लिमेंट करणे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन उद्योजक व्यावसायिकांच्या सक्सेस स्टोरी यांचं डिस्कशन करून अशा प्रकारच्या सक्सेस स्टोरीच्या प्लॅनच्या अनुषंगाने राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये देखील अशा प्रकारचे प्लॅन इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून विशेष प्रयत्न करणे, त्याचबरोबर मार्केटमधल्या बदलत्या परिस्थितीची योग्य ती माहिती घेऊन त्याप्रमाणे भविष्यकालीन प्लॅन आखण्याच्या दृष्टिकोनातून इनपुट कलेक्ट करणे व त्या संदर्भात डिस्कशन करणे अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी किंवा कार्ये स्टेट लेवल बँकर कमिटी ही करत असते. सर्वसाधारणपणे या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर आपणास असे लक्षात येईल की लीड बँक ही एक विशिष्ट जिल्ह्यासाठी नियुक्त केलेली बँक असते व ती बँक जिल्ह्यातील सर्व बँका, वित्तीय संस्था, शासकीय एजन्सी, त्याचबरोबर नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन यांना हाताशी घेऊन त्यांच्या सहमतीने व त्यांच्या कोऑर्डिनेशनने जिल्ह्याच्या विकासासाठीचा क्रेडिट प्लॅन तयार करून तो एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करत असते. तथापि देशभरात या लीड बँकांनी विविध प्रकारच्या भूमिका पार पाडून जिल्ह्याच्या विकासासाठी, राज्याच्या विकासासाठी किंबहुना देशाच्या विकासासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केलेले असले तरी या योजनेमध्ये काही असणारे अडथळे किंवा त्यामध्ये असणाऱ्या काही त्रुटी दूर करण्यासाठी 22 मे 2009 डॉक्टर उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली हाय पॉवर कमिटी ऑन लीड बँक ही एक महत्त्वाची कमिटी स्थापन करण्यात आलेली होती. या कमिटीने ज्या काही महत्त्वाच्या शिफारशी केलेल्या आहेत
त्यामधील काही महत्त्वाच्या शिफारशी या पुढीलप्रमाणे आहेत. या कमिटीने सर्वात महत्त्वाची बाब जी निर्देशित केलेली आहे ती म्हणजे लीड बँक स्कीमचा जो स्कोप आहे किंवा तिची व्याप्ती जी आहे ती व्याप्ती वाढवण्याच्या संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला सूचना केलेल्या आहेत. त्यामध्ये कोणकोणत्या बाबीचा समावेश करणे आवश्यक आहे याबाबतचा तपशीलवार रिपोर्ट हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला या कमिटीने सादर केलेला आहे. त्याचबरोबर केवळ या बँकांनी कर्जपुरवठा व शासकीय योजनांची अंमलबजावणी याकडे लक्ष देऊ नये, तर लीड बँकांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये फायनान्शियल इन्क्लुजनसाठी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर फायनान्शियल लिटरसीसाठी विशेष प्रयत्न करावेत. ज्या एरियामध्ये बँकिंग संस्था किंवा बँकिंग शाखा उपलब्ध नाही आहेत अशा परिसरामध्ये म्हणजेच अनबँक्ड एरियामध्ये जास्तीत जास्त बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बँकांच्या नवीन शाखा ओपन करणे असेल. त्याचबरोबर बिझनेस करस्पॉन्डंट मॉडेलच्या माध्यमातून बिझनेस करस्पॉन्डंटची नेमणूक करणे असेल यासारख्या बाबीवरती भर देणे आवश्यक आहे अशी शिफारस या समितीने केलेली आहे. आतापर्यंत या देशातील केवळ राष्ट्रीयकृत बँकाच या योजनेमध्ये सहभागी होत होत्या, परंतु 2009 नंतरच्या कालावधीमध्ये या कमिटीच्या शिफारशीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रायव्हेट सेक्टरमधील बँकांना देखील या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी इन्व्हाइट करत आहे. तथापि फार कमी बँका प्रायव्हेट सेक्टरमधील या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पुढे आलेल्या आपणास दिसून येतात. त्याचबरोबर या सर्व लीड बँकांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या स्टेक होल्डर्सना अधिकाधिक फायदा देण्यासाठी, अधिकाधिक चांगल्या आणि उत्तम सुविधा देण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या बँकिंग तंत्रज्ञानाचा किंवा IT सोल्युशनचा हा मॅक्सिमम उपयोग करावा, की ज्यामुळे जिल्ह्यातील या क्रेडिट प्लॅनचं प्रॉपर एक्झिक्युशन करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग सर्व प्रकारच्या लाभार्थ्यांना होऊ शकेल व लीड बँकेची योजना ही अत्यंत इफेक्टिव्हली व इफिशियंटली रन करता येणे शक्य होईल. तर अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या सूचना या उषा थोरात कमिटीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे सबमिट केलेल्या होत्या आणि त्यानुसार या देशातील लीड बँकेची योजना ही त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून त्यामध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा करून 2010 नंतरच्या कालावधीमध्ये त्याची अंमलबजावणी केली जात असल्याचे आपणास दिसून येत आहे. त्याबरोबरच 2019मध्ये देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या स्कीमच्या अंतर्गत काही महत्त्वाचे बदल केलेले असून त्या बदलानुसार जिल्ह्यातील संपूर्ण आर्थिक विकासाची जबाबदारी या लीड बँकांच्यावरती सोपवण्यात आलेली असून की या लीड बँकांनी केवळ नेतृत्वाची जबाबदारी न पार पाडता मार्गदर्शक आणि त्याचबरोबर फिलॉसॉफर यासारखी भूमिका जिल्ह्यातील विकासाच्या दृष्टिकोनातून बँकांबाबत पार पाडणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या काही नवीन सूचना या लीड बँकांच्यासाठी दिलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रो, या देशात 1969 पासून ते आजतागायत या पब्लिक सेक्टर बँकांच्या माध्यमातून विशिष्ट जिल्ह्याच्या विकासासाठी राबवली जाणारी ही एक अत्यंत महत्त्वाची योजना असल्याचे आपणास दिसून येईल. धन्यवाद.